वेलकम टू अनदर व्हिडिओ. गणपती बाप्पा. हा सकाळी पोचलो केंजळगड करून स्ट्रेक करून रायरेश्वरला जाणार. पायऱ्या लागलेल्या आहेत. कोळ्यांचा बंच पडले खाली. हे पूर्णपणे खोदलेलं आहे वरपासून खालपर्यंत. मागे मंदिर आहे. चल 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 चल. हालत ही हालत आहे. अशा प्रकारे सेकंड ट्रेक आमचा चालू झालेला आहे. रायरेश्वर पठार कंटिन्यू ट्रेकिंग चालू आहे. अर्धी जण दमून दमून आईस्क्रीम खात आहेत. खाता दमून दमून येत आहेत. मध्ये मध्ये थांबून थांबून खात आहेत. तरी बरे ते पायरे आहेत. नाईस पूर्ण पायरे आहेत. फायनली रायरेश्वर गाठलेला आहे आम्ही. खूप गरम होतंय आणि अजून थोडं 5 मिनटं चालायचं आहे. रेंज ट्रेक कम्प्लिटेड. आता जेवायचं आणि झोपायचं. डायरेक्ट संध्याकाळी उठायचं आणि पुढचे कार्यक्रम काय आहेत हे व्लॉगमध्ये माहिती पडतीलच. कदाचित हा खूप मोठा व्लॉग होईल, पार्ट्समध्ये येईल, माहीत नाही कसा होणार आहे. गुड इव्हनिंग. आत्ता वाजलेत संध्याकाळचे 6:30. झोपून उठलो आहे, चेहऱ्यावरून दिसत असेल. आम्ही आता कॅम्प साईटला आलो आहे. आम्ही ॲक्च्युली दुपारी त्याच्या घरी गेलेलो. जंगम यांचं घर आहे ते. आणि तिथे जेवलो, तिथेच झोपलो आणि झोपलो ते झोपलोच. डायरेक्ट आत्ता 6:30 वाजता उठलो आहे. हा मागचा सनसेट मिस झाला. खूप असा गोंडा चेहरे बघा आणि आता चेहरे बघा. चेहरे 1 2 अजून 3-4 दाखवेन. सगळ्यांचे चेहरे सुजलेत. सगळ्यांचे चेहरे सुजले. एवढं थकलो आहे आज आम्ही. अक्षरशः खरंच जीवानिशी लढलोय, एकमेकांना नाही. वाचवलंय. अजून खरा टप्पा पार पडायचा आहे. असं घेऊन आलोय आम्ही एकमेकांना. ए भाई दादा कुठे आता कॅम्प साईटला आलोय. एकमेकांचे टेंट आम्ही स्वतःच घेतोय. आपला तो टेंट आहे. अशा प्रकारे ही कॅम्प साईट आहे. इथून अशी एवढी मोठी. तिथे त्या साईडला गाव आहे, घरं आहेत त्यांची. आणि ते हे मोकळं मैदान आहे. त्यांनी कॅम्प सारखं बनवून ठेवलं इकडे. आणि हे टेंट आहेत. हा मोठा 3 जणांचा आहे आणि हा छोटावाला 2 जणांचा. आणि आमचा टेंट हा वाला आहे. हा बघा, खोलून दाखवतो. असा टेंट आहे. वरचं कवर आणि आतमध्ये आमच्या 3घांच्या बॅगा. असं भरपूर जागा आहे तशी. आतमध्ये चादर, बेड वगैरे व्यवस्थित दिलेलं आहे. उषा आणि मागे असा सिनरी. आता इथे मध्ये जिथे चटाई टाकल्या आहेत तिकडे आता कॅम्पफायर होणार थोड्या वेळात. आणि त्यानंतर थोड्या वेळाने स्टार गेजिंग पण होणार आणि बार्बेक्यू पण होणार. लेट्स सी. फायर चालू झाली. आता इन्स्ट्रक्शन चालू होत आहेत. थोड्या वेळाने बार्बेक्यूची तयारी पण चालू होईल. ते पण मी शूट करणार आहे. आता इन्स्ट्रक्शन काय देतात बघूया. दुसरं इकडे आता पाण्याची सोय आपण करतोय. इथे हंडा येईल आपल्याला, ऑलरेडी आहे. हा प्यायचा आहे फक्त. हा तर हा. आणि बघा आता तुम्हाला मी फ्रँकली सांगतो, तुम्ही सकाळी उठल्यानंतर पण किंवा
म्हणजे पूर्ण कॅम्पिंग आणि सकाळी उठल्यापर्यंत तुमचे कपडे ना हे पूर्णपणे म्हणजे मातकडच होणार आहेत. तुम्ही काही करा, त्यामुळे त्या पाण्याचा वापर तुम्ही हात धुवायला म्हणजे किंवा हे बाकीच्या गोष्टीसाठी करत असाल तर थोडं हे होईल, अवॉइड करा किंवा कमी प्रमाणात वापरा. ऑफकोर्स बार्बेक्यूची मस्त तयारी चालू आहे. खराब झालाय का? काय काय आहे? नाही फ्लेवर नाही रे बाबा, एकच आहे बघ. डार्क झालाय आता काय तेजस डेट बघ. प्रफुल्लदा बघ ना, एक एक खजाना काढतोय. नाईस. आणि इथे मागे दुकान आहे, इथे पठारावर सगळं जे काही सामान वगैरे ते आम्ही इथूनच घेतो. पण तेजस एकच ब्राऊन काय 7 Jan 2025 चिकन नॉनव्हेज हे पण 7 Jan आहे. मागच्या वेळेला जो रस्सा खाल्लेला ना वेगळा लिहिलंय का? म्हणजे हा प्रत्येक जण 4-4 वाटे घेत होते. ही शपथ सगळं सेम आहे. ठीक आहे, ऐक नाही जाऊ दे, हा ब्राऊन काहीतरी आहे. टोफू व्हाईट असतो. इथे अजून खजाना निघतोय. पनीर खाऊ brown. चिकन आपण खाऊन बघू फोडल्यावर थोडंफार भाई. आणि याच्यावरती बघ ना, हे पण आहे डॉट डॉट नाही. डॉट डॉट हे काय कुठलं डॉट डॉट? बटर बघ कोणतं कोणतं आहे? हो अरे मग म्हणूनच बघू. बोललो. देशाचा बटर गार्लिक उलट दिसतंय. अमूल बटर जाऊ दे. शिमला मिरची नाही. ए अरे जेवण झाल्यावर घेऊन जाऊया. जेवण झाल्यावर घेऊन जाऊया. शिमला मिरची तुला काय भाजी बनवते इकडे? बार्बिक्यू मध्ये शिमला मिरची टाकतो. ही शिमला मिरची नाही ऍड केली आहे बार्बिक्यू मध्ये. ऍक्च्युली कांदे बटाटे पण ऍड करायचे. कांदे तुझी जी प्लेट येणार ना, त्या प्लेट मध्ये 2-3 एक प्लेटचे 60 रुपये. पनीरचे, ठीक आहे? त्याच्यानंतर चना मसाला येणार, त्याच्यानंतर सूपचा कप येणार आणि वरून हे कांदा बटाटा वगैरे तुम्हाला जर करायचं आहे. तू गेल्या वर्षी होती ना प्रफुल्ल, खरंच एवढं आहे ना? स्टोरेज नाही जात का एवढे? ब्लॉग चालू आहे बिहाइंड द फक्त ना सचिन काय बोलते आकांक्षा? काय भाई खूप काय काय डिलीट केलंय. बार्बेक्यूची तयारी झालेली आहे. पनीर तिकडे मॅरिनेट होत आहे आणि आता वाजले 9:30. सो आता जेवायला बसणार आम्ही. इथे बार्बेक्यूची तयारी होती. आणि हा बाय द वे, ही जी रूम आहे ना, इथे आम्ही जेवायला बसलेलो दुपारी. आत्ता पण बसणार, आत्ता पण जेवायला बसणार. जेवण झालं की पुन्हा कॅम्प साईटला जाणार बार्बेक्यू साठी. आणि त्यानंतर व्लॉग भाई काय मी दादा व्लॉग करतोय ते नंतर कर. दादा बाय. चुलीला फूक मारत होतो म्हणून डोळ्यातनं पाणी येत. आम्ही जेवलो, टाइमलॅप्स तुम्ही बघितला असेल. आता इथे बार्बेक्यू, चूल आणि कॅम्प फायर असं सगळं इथे सेटअप होतं. त्यासाठी दव पडला आणि सगळी लाकडं ओली झाली, त्यामुळे ही मेहनत करावी लागते. मजा येते.
इथे कॅम्पफायर, हा मोठा टोप आहे आणि इथे जरा चणे उकडत आहेत. रात्रीचे 12:30 वाजता तांबाटे आणि कांदा कापताना. ऍट द सेम टाइम इथे भूताची गोष्ट, नॉट रिलेटेड ॲट ऑल. आणि इथे अभिदादा आणि पुनीत जोशी शिट्टीवर शिट्टी मारताना. टेक द फर्स्ट बाईट. त्यांनी तिघांनी घेतले ना. इथे घे तू कोणासोबत तरी. एनी रिएक्शन? दोघं तिघं काही करा. आहे का? चांगला आहे. हळू हळू हळू. हे कसं आहे? आंघोळ पांघोळ करून मॅगी नाश्ता वगैरे करून सगळं आवरून आता आम्ही निघालोय मंदिरात. काही लोक वरती गेलेत 7 रंगाची माती बघायला आणि इथे आता एवढी जण आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात चाललोय. मंदिरात दर्शन घेऊया, जेवूया आणि निघूया. रायरेश्वराचं दर्शन घेऊन आता पुन्हा आम्ही परतीच्या प्रवासाला. दादा, झुणका भाकर खायला कसं वाटतंय? मस्त, प्रसन्न. आपण फक्त जे पुस्तकात ऐकलं होतं, जे मूवीजमध्ये बघितलं होतं, तिथे आता आपण प्रत्यक्ष आलोय. कसं वाटतंय? एकदम प्रसन्न वाटतंय. रेकमेंडेड. एकदा नक्की या. आता जेवण. अस्मिता इन द फ्रेम. घे घे, तू पण ये व्लॉगमध्ये नंतर कर. आणि अशा प्रकारे आमची रेंज ट्रेक पूर्ण झालेली आहे. रायरेश्वर पठारावरून आम्ही खालती आलो आहे. आमची इथे बस आहे उभी. तो वन ऑफ द बेस्ट मेमोरेबल ट्रेक्स. आता परतीचा प्रवास बसमधून. मध्ये स्टॉप्स आहेत की नाही माहीत नाही, बघू अजून. हा व्हिडिओचा एंड असेल कदाचित, मी इथेच एंड करेन किंवा आम्ही जेव्हा घरी पोचू तिथे एंड करेन. अजून 2 मेंबर आमचे वरतून येत आहेत, ते आले की मग निघायचं. येस, बॅक टू मुंबई. मी मध्ये सांगितलं होतं की पुढे काहीतरी ॲक्टिव्हिटी होईल, पुढे एक ठिकाण आहे, कुठे काय मला माहीत नाही, पण होईल काहीतरी. पण तसं काही नाही झालं. आम्ही तिथे बसमध्ये बसलो आणि डायरेक्ट इथे उतरलो. सो हा ब्लॉगचा एंड आहे, इथे मी एंड करतो पूर्ण. लाईक, शेअर, सबस्क्राईब मला आणि कमेंट करून सांगा की कसा वाटला व्हिडिओ. बाय बाय.